नमस्ते मुलींनो, गुड मॉर्निंग मुलींनो. आपण ऑनलाईन तासिकेमध्ये टेम्परेचर अँड इफेक्ट ऑफ हीट याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटमध्ये पदार्थ असतील तर त्याचा टेम्परेचरवर वाढवल्यानंतर कसे प्रसरण पावतात याच्याविषयी माहिती घेतली. पहा, स्टडी ऑफ हीट पहा अँड टेम्परेचर. आपलं पुढलं प्रकरण जे आहे 15वं साऊंड आहे. साऊंड म्हणजे ध्वनी. ध्वनीची निर्मिती कशी होते? आपण बोलल्यानंतर त्या ध्वनीची निर्मिती कशी होते? तुम्ही कधी विचार केला का? आपला जो घसा आहे हा घसा म्हणजे कंठ. हा जर कंठ दाबून धरला तर ध्वनीची निर्मिती होणार नाही. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा कंठ आपला कंप पावतो. ओके, आपला जो हा गळ्याखालचा कंठ आहे हा कंप पावतो आणि कंप पावल्याशिवाय ध्वनीची निर्मिती होत नाही. कोणती गोष्ट एकमेकावरती एखादा पदार्थ आढळला तर तो पदार्थ वस्तू कंप पावते आणि कंप पावल्यामुळे ध्वनीची निर्मिती होते. हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ठिकाणी साऊंड या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहे. पहिल्यांदा प्रोडक्शन ऑफ साऊंड. साऊंडची निर्मिती कशी होते? वस्तू कंप पावल्यामुळे साऊंडची निर्मिती होते, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये म्हटलंय वी हॅव लर्न दॅट साऊंड कॅन बी जनरेटेड फ्रॉम व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट, वस्तू कंप पावल्यामुळे त्या ध्वनीची निर्मिती होते. विथ एन एक्झाम्पल ऑफ ट्युनिंग फोर्क. इट इज अ ट्युनिंग फोर्क. त्याला नाव दिलंय ट्युनिंग फोर्क. हा ट्युनिंग फोर्क आहे नाद काटा. नाद काटा, नाद निर्माण करतो. हा ट्युनिंग फोर्क एखाद्या वस्तूवरती, एखाद्या पदार्थावरती, बेंचवरती आदळल्यानंतर कंप पावतो आणि कंप पावल्यामुळं हा नाद निर्माण करतो. त्याला म्हणायचं ट्युनिंग फोर्क. फॉर एक्झाम्पल, ट्युनिंग फोर्क वी विल नाव लर्न अबाउट हाऊ टू साऊंड इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द सच व्हायब्रेशन. अ फोटोग्राफ ऑफ द ट्युनिंग फोर्क as shown in a figure. This is tuning fork. It is a two sides, prongs and one stem. Prong म्हणजे भुजा, बाजू. two बाजू, two prongs and one stem. Stem म्हणजे दांडा. पहा, स्ट्रीम म्हणजे काय असतो? दांडा असतो. दंडुक, दांडा. मग a tuning fork is made of two prongs and a stem. एक दांडा आणि दोन बाजू, एक दांडा आणि दोन भुजा, दोन प्रॉंग तयार होतो. ट्युनिंग फोर्क तयार होतो. बघा, ट्युनिंग फोर्क इज मेड फ्रॉम टू प्रॉंग्स अँड अ स्टेम. कीपिंग द स्टेम स्टडी. इट इज अ स्टडी. स्थिर आहे. हा दांडा जो असतो स्थिर ठेवतो आपण. दांडा आदळत नाही. दांडा हातात धरतो आणि ह्या भुजा असतो. भुजा विशिष्ट घटकावरती आदळल्या जातात. म्हणले कीपिंग अ स्टीम स्टडी स्थिर इफ द प्रॉंग्स आर स्टिक अँड स्टार्ट व्हायब्रेटिंग. ह्या ठिकाणी प्रॉंग्स आर स्टिक म्हटले आहे. ज्यावेळेस प्रॉंग्स आर स्टिक, स्ट्रक म्हणजे आदळणे. ह्या बाजू ज्यावेळेस आदळतो त्यावेळेस ध्वनीची निर्मिती होते. फिगर शोन 12.8. इट इज a फिगर आहे. इट इज अ B and it is a C. याच्यामध्ये म्हटलेलं आहे as shown in the figure, स्टेशनरी ट्युनिंग फोर्क. स्थिर स्वरूपातील हा ट्युनिंग फोर्क आहे. नाद काटा हा स्थिर स्वरूपातील नाद काटा आहे. पहा, टू शो द स्टार्ट इयर अराउंड द ट्युनिंग फोर्क व्हर्टिकली लाईन्स आर युज्ड. हा जर ह्या स्थिर स्वरूपातील नाद काट्याला नाद जर दिला तर हवेमधले स्तर असे स्थिर प्रमाणात दाबले जातात. हवेमधले स्थिर असतात. जो आवाज आहे हवेमध्ये जाणारा, हवेमधले हवेतील स्तर आहेत, हवेतील घटकांचे जे स्तर आहे ते समान अंतरावरती असे दाबले जातात. सारखा आवाज निर्माण होतो. म्हणले
Stationary tuning fork showing a straight ear around the tuning fork. Vertical lines are used. Here the vertical lines are equally spaced. This space is equal of all lines. All vertical lines space are equal. A, B, C. These space are equal vertical lines. आता ह्याच्या vertical lines equally placed. It's indicate that the average distance between the ear molecules. Average distance between the ear molecules. Molecules म्हणजे अणू रेणू जे आहे याच्यामध्ये असलेले रेणू वगैरे. Average distance of these two lines are equal. Then between the distance between the ear molecules is the same everywhere. म्हणजे या ठिकाणी average distance of ear molecules are same everywhere. And the average ear pressure of three region 1, 2, 3 above is also same. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये हा ट्युनिंग फोर्क ह्या स्थितीत जर असेल तर एअर प्रेशर हा सगळीकडे सारखा असतो. सगळीकडे सारखा हवेचे थर असे दाबले जातात आणि सारखाच आवाज येतो. पिंग असा सारखा आवाज येत जातो. ॲज शोन इन फिगर 8. आता दिस टाइप ऑफ ट्युनिंग फोर्क याच्यामध्ये काय होतं पहा. If the steam is kept steady and the prongs are stopped, याच्यामध्ये स्टीम जो असतो हा स्टडी ठेवावा लागतो आणि ह्याच्यावरती ह्या प्रोंगला नाद द्यावा लागतो. If the steam is kept steady and prongs are stopped, the prongs are shift into vibration. It means that they are shift into periodic motion. Periodic motion in the forward and backward direction. We will see step by step result such motion. वास्तविक पद ह्यामध्ये हा स्टीम असतो स्थिर असतो आणि हे प्रॉम्स असतात ते व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट होत असताना पुढे मागे होतात. कसे होतात? पुढे मागे होतात. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे पिरियडिक मोशन नियत कार्य फॉरवर्ड अँड बॅकवर्ड पुढे आणि पाठीमागे हे व्हायब्रेट होतात आणि त्याच्यानुसार ध्वनीची निर्मिती होते. इन द फिगर बी ड्युरिंग द व्हायब्रेशन द प्रॉम्स स्ट्रंग्स फोर्क गो अवे एकमेकापासून दूर गेलेत पाय. ॲज शोन इन फिगर बी गो अवे ट्युनिंग फोर्क गो अवे फ्रॉम इच अदर एकमेकापासून. ॲज शोन इन फिगर बी द ear is outside the prongs compressor and pressure are increases. अशा स्वरूपातील जर ट्युनिंग फोर्क असेल आणि ह्याला जर नाद दिला तर सुरुवातीला आवाज जास्त येतो. इयर प्रेशर जास्त दाब निर्माण होतो इयरमध्ये आणि कॉम्प्रेशन तयार होतं. ह्या ठिकाणी म्हणलेलं आहे द इयर आउटसाइड द प्रोंग्स आर कॉम्प्रेस्ड अँड द प्रेशर आर इन्क्रीजेस. प्रेशर ऑफ दिस इयर आर इन्क्रीज्ड. Such a state high pressure is created in a region. A in the figure, the region in which A in the figure, as shown in the figure A, the region in which air in high pressure and high density is called compression. जर हवेमधला जर हाय प्रेशर असेल आणि डेन्सिटी हाय असेल इट इज कॉम्प्रेशन. ह्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन निर्माण होतं. संपीडन पहा कॉम्प्रेशन म्हणजे काय तर कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन निर्माण होतात. आता हे संपीडन केव्हा तयार होतं तर ह्याच्यामध्ये हाय प्रेशर आणि हाय डेन्सिटी जर असेल हवेमध्ये तर ह्यामध्ये कॉम्प्रेशन तयार होतं. या प्रकारच्या ट्युनिंग फोर्कनी नाद जर निर्माण केला तर पहिल्यांदा असे कॉम्प्रेशन तयार होतात. संपीडने तयार होतात. यामध्ये हवेतील दाब जास्त असतो आणि घनता कशी असते जास्त असते. ॲज इन द फिगर रिजन इन विच द एअर हाय प्रेशर अँड हाय डेन्सिटी इज कॉल्ड कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे काय कोण सांगू शकतंय का तर हाय डेन्सिटी असेल हाय प्रेशर असेल त्यालाच म्हणायचं कॉम्प्रेशन. Region in which the high pressure and high density is called compression. Compression. In the next step, vibration the prongs of fork come close to each other. ह्याच्यामध्ये फिगर shows ही जे ट्युनिंग फोर्कचं प्रॉंग जे आहे ते क्लोज टू इच अदर एकमेकाजवळ आले एकमेकाजवळ आले. As shown in the figure, in this case the ear molecules near the prongs gets more space to move away each other. पहिल्यांदा ह्या इयरमधल्या पेसमधला जो आहे व्हर्टिकली पेसमधला जो इयर आहे हे व्हेरी क्लोज नाही व्हेरी गो अवे म्हणलं या ठिकाणी. इन द इयर मोलिक्युल्स नियर द प्रॉन्स गेट मोर पेस टू मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. याच्यामध्ये जास्त जागा तयार होते. ह्याला म्हणायचं
rarefaction. As a result, the air pressure of the region decreases. आणि अशा प्रकारचं जर एअर प्रेशर हवेतील दाब जर कमी असेल, such region which air is low pressure, हवेमधला दाब असतो इथं कमी असतो आणि त्या डेन्सिटी सुद्धा लो असते. प्रेशर लो, डेन्सिटी लो इज कॉल्ड रेअरफॅक्शन. ह्याला म्हणायचं रेअरफॅक्शन. हे जे आहे रेअरफॅक्शन म्हणा. रेअरफॅक्शन म्हणजे विरलन. असे विरलन त्यावर हवेतील दाब आणि घनता जर कमी असेल तर असे रेअरफॅक्शन तयार होऊ शकतात. However, the air molecules in this region, which where the compressed state airline figure B region A transfer their energy into the air molecules in the next region B. So, air is at a region goes compressed state. Such periodic motion, the prongs create compression and rarefaction in the air. These prongs propagated away from each other. These are nothing but some sound waves, and when these waves reach our ear, the eardrums vibrate according to specific signal reach the brain, and we get in the hearing the sound. आपण साऊंड केव्हा ऐकतो? ज्यावेळेस आपल्या कानातील पडदे कंप पावतात, इयरड्रम कंप पावतो. कंप पाहिल्यानंतर बाहेर हवेमुळे तो इयरड्रम आत दाबला जातो. आत दाबल्यामुळे हवेतील जी काही कंपनी असतात ती मज्जातंतूद्वारे मेंदूकडे इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवतात आणि इलेक्ट्रिक सिग्नल इज कन्वर्टेड इनटू रिअल साऊंड. ह्याच्यामध्ये जी काय ज्ञान आहे मेंदूला त्याचं ज्ञान कळतं. ज्ञान कळल्यानंतर तो आपण आवाज ऐकू शकतो. म्हणजे इयरड्रम कंप पावल्याशिवाय कानातील आपल्याला आवाज ऐकू येत नाही. आणि ह्याच्यामध्ये ॲडिओल नर्व सिस्टीम असते. मज्जातंतूद्वारे ही इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होऊन ते मेंदूकडे संकेत पाठवला जातो आणि मेंदूकडे संकेत गेल्यानंतर आवाजाचा अर्थबोध होतो मेंदूकडून आणि तो आपण आवाज ऐकतो. म्हणजे आपल्या कानातील इयरड्रम कंप पावल्याशिवाय ध्वनीची निर्मिती होऊ शकत नाही किंवा आवाज ऐकू येऊ शकत नाही. आपल्याला लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आवाज स्थिर येतो त्यावेळेस इयरड्रम हे आउटसाईडला दाबले जातात, बाहेरच्या साईडला दाबले जातात. त्यामुळे आवाज ऐकण्याचा बंद होतो. म्हणजे या ठिकाणी संपीडन आणि विरलन. ज्यावेळेस हाय प्रेशर हाय डेन्सिटी असेल तेव्हा संपीडने होते. लो प्रेशर लो एअर असेल हा संपीडने हा विरलने. अशा हवेमध्ये हवेचे थर असे दाबत जातात. स्टडी ऑफ साऊंड मध्ये प्रोडक्शन ऑफ साऊंड याच्याबद्दल आपण माहिती घेतली. याच्यामध्ये कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन आणि ट्युनिंग फोर्डच्या बाजू कशा असतात त्यानुसार त्याची निर्मिती होते. पुढील जो भाग आहे आपण पुढील तासाला पाहू.